सो हे गाईज, गुड मॉर्निंग. मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आहे गणपती बाप्पाचा तिसरा दिवस आणि आज मी काय काय करतो हे व्हिडिओ मागे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर सध्या मी तुम्हाला दाखवते की माझा नवरा नाश्ता करतो, म्हणजे उत्तप्पा इडली वगैरे आईने केली, एकदम मस्त झाली इडली. अजून मी खाल्ली नाही आहे, पण थोडीशी मगाशी टेस्ट केली तर खूप मस्त झाली आहे. आणि आमचे हे उत्तप्पा बनवत आहेत, तर बघूया आपण कसे बनवतो तो उत्तप्पे. आई पण मस्त इडल्या बनवत आहेत. घे मयुरी येईल ना तेव्हा एक लावूया गरम गरम. वाव, छान आला, एकच नंबर. शेफ आणि हा आहे आमचा उत्तप्पा. बघू शकता कडक कडक झालेला आहे. थोडासा शिजवतो, अजून थोडासा. साऊथ इंडियन स्टाईल आपला नाश्ता रेडी आहे. मस्त मी केळ्याच्या पानामध्ये सजवला आहे. आणि आम्ही रात्री मस्त जेवण वगैरे आलो होतो आणि मस्त आम्ही इथे हाऊसी खेळतोय. तुम्ही बघू शकता किती मस्त मजा येते हाऊसी खेळताना. म्हणजे शेवटच्या एंडिंगला असं होतं की कोणाला लागते आणि कोणाला नाही. ॲक्च्युली ह्या डावमध्ये मला एकच नंबर पाहिजे होता, म्हणजे तो 49. आणि 4च्या लाईनमध्ये जेवढे नंबर येत होते तेव्हा असे हार्टबीट्स वरखाली होत होते. आणि फायनली माझा 49 हा नंबर आला होता आणि ही हाऊसी मला लागली होती. तेव्हा मस्त मजा आली. आणि हाऊसी एक फक्त निमित्त आहे, पण खरी मजा तर आपण आपल्या फॅमिलीसोबत जो टाईम स्पेंड करतो आहे ते त्याच्यात आहे. तुम्ही बघू शकता आम्ही कसं मस्त टाईम स्पेंड करतो आहे. सिंगल नंबर 7. अरे 8 तरी बोलायचं होतं. जसा की 44 49 49 अरे हा 44 बोलतोय. 44 काढलेला मी झाली माझी. याच्यानंतरचा नंबर 44 होता. 49 मध्ये. तर आज आहे गणपती बाप्पाचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवशी गौरी येतात. तर आम्ही पण शेतात गौरी आणायला जातो. अशा प्रकारे शेतात गौरी पूजन होतं आणि मंदिरामध्ये जातो आम्ही आणि मग त्यानंतर घरी घेऊन येतो गौरींना. तर तुम्ही इथे बघू शकता आम्ही जावा गौरीची पूजा करत आहोत आणि मग त्यानंतर गौरीची आरती करून आम्ही मग गौरींना मंदिरामध्ये घेऊन जातो. तिकडे थोडंफार फुगड्या वगैरे घालून मग गौरींना आपण घरी घेऊन जातो. मग घरी गेल्यानंतर मग पुढे तुम्ही बघू शकता आम्ही कसं गौरींना साडी वगैरे नेसवली आहे ती. चालू आहे. त्याच्यामध्ये अजून काय आहे बघ. नैवेद्य आहे. पूर्ण
चला उभ्या राहू नका तिकडच पाहिजे ना. एवढी जागा कशाला भुवांच्या सुनेला बसायला. अशा प्रकारे आम्ही गौरीला मस्तपैकी असं नटवत आहोत. तुमच्याकडे कशा प्रकारे गौरीचं आगमन वगैरे असतं तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर गौराई आमची बघा मस्त नटून रेडी आहे. मी आता थोडंसं तिला लिपस्टिक आणि थोडंसं टचअप देते आणि मग त्यानंतर कंटिन्यू आपण पुढे ब्लॉगमध्ये बघू शकता काय काय होईल ते. छान वाटतो ना हार. बोरवलीला म्हटलं काय नाही तो उंच आहे ना मग कुठे हो एवढं तर महत्वाचं. आत्म डोळ्याला पण थोडंसं काढ आणि ॲब्रोज. फोटो काढते तर आता गणपतीचा 5वा दिवस आहे. 5व्या दिवशी वौसे असतात. म्हणजे ज्यांची नवीन लग्न झाली असतील किंवा कोणाकोणाचे वौसे राहिले असतील ते ह्या दिवशी आम्ही वौसे पूजन असतं आमचं आणि मग त्याचीच तयारी इथे चालू आहे. इथे काकडीचं पान आणि खाऊचं पान एकावर एक ठेवलं जातं आणि 5 फळं भाज्या फुलं वगैरे ठेवून मग आम्ही गौरी पूजनाला जातो म्हणजे वौसे पूजायला जातो. तर मी एका सुपामध्ये 7 पानं आणि ते सर्व तयारी करून ठेवते म्हणजे नंतर घाई नाही होणार म्हणून सकाळी लवकर उठून मी ही सगळी तयारी पहिले करून ठेवली. मग त्यानंतर घाई नको. आणि अजून
हळद कुंकू वाहत तिथे देवाला असं सोडून लांबूनच टाका. लांबूनच मागे आणू दे आणू दे आणू दे आणू दे. तांदळाचा दाणा दे आणि जरासं दूध दे. दोन्ही हाताने. दोन हाताने. हा. आणि पाणी दे. सेम ना? सेम. आता हे आरती करा. तांदळाचे दाणे टाका सगळे पाया पडा. ताट जरा ताट ते स्वप्नो गणपतीला पण हे इथे पण असं लांबूनच फटाफट टाकायचं असं इथे पण शंकराला. तर इथे पूजन चालू आहे. तर आम्ही सर्व एक एक जण पुजून घेतो. म्हणून मी बाहेर गेली. 2 मिनिटं आता मग तिथं करून घेऊ चालेल चालेल. तुझी बाजूला करून ठेव. मला झाले इथे झाले. उभी राहून कर. आहे ना सोनी आपली ती व्हिडिओ काढतो. मी सांगते मला माहिती सांगते. एक गणपती समोर ठेव आणि एक गौरी समोर ठेव. सोनी आपली ती व्हिडिओ काढतो. मी सांगते मला माहिती सांगते. याला पण थोडस गणपती खाली गणपतीचे
एक मिनिट आम्ही घडी केली होती सहावारी पुरत नाही ना सहावारी. तुझा नंबर देऊन ठेव मला म्हणजे मी दरवेळेशी विचारेन तुला. बाजूला ठेव. मी चाललेलो आहे बोटिंगला आणि फायनली बायकोला बोटिंगला घेऊन चाललो आहे. ज्याचं काही आणि मागे मागे बघू शकता, पुढे बघू शकता गर्दी बोटिंग साठी. ही मागची गर्दी आणि पुढची गर्दी दाखव. पुढची गर्दी पुढे जाऊन दाखवते. हे बघा नवीन आणि couple मागे आहेत पाठवून येत आहे. पुण्यावरनं आलेले माणसं आहेत. आशीर्वाद. सो आजचा तर आमचा प्लॅन कॅन्सल झाला बिकॉज खूप फुल भरलेली गावात माणसं पण वाढली आहेत ना आणि टाईम पण झाला. 5:30ला शेवटची बोट असते तर मग आता कॅन्सल झाला. तर आम्ही इथे आडावर आलो आहे. नदी आहे ना छोटीशी ती आमचा नदी आहे, गावची नदी. तिकडे जातोय. तर बोटिंगला उद्या तर विसर्जन आहे, उद्या त्यांना जात आहे ना, परवा जातो. मग भेटू आपण. हॅलो हाय. पाण्यातच टाकतो, थांब तुला पाण्यातच टाकतो. तू पाण्यात जाणार बाबू? पाऊस येणार आहे म्हणून पाणी वाढलंय. अनु इकडे ना दिसते मी. छत्री घेते, भिजणार. कपडे चेंज करेन. See this view. आणि मी मला जातो. हा आहे आमच्या आरोची नदी. छोटीशी. आरवला बुडू दगडावर पाहिजे. बघा फायनल स्वर्गाहून सुंदर मला बोलला आणि स्वतःच म्हणला. अहो चला इकडे या. अनु चल तिकडे. तुम्ही ग्लास लावला आणि होऊ शकतो.
सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण गणेश चतुर्थीचा मोठा सण कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण सो हे गाईज, तर आता तो क्षण आला आहे. गणपती बाप्पाचा आज विसर्जन आहे. तर खूप असं वाईट वाटतं आहे. म्हणजे गणपती बाप्पा आता म्हणजे गणपती बाप्पा येतात तर असं वाटतं कोणतरी असं मस्त म्हणजे घरातले सगळे एकत्र येतात किंवा आपण जी काही मजा मस्ती करतो म्हणजे असं प्रसन्न वाटतं. आणि आज बाप्पा चालला आहे तर मग असं खूप हे वाटतं आहे म्हणजे आपल्या लाईफमधून एक पार्ट निघून चाललं आहे. काय नाही, पुढच्या वर्षी येतील तर पुढच्या वर्षी आपण वाट बघूया गणपती बाप्पाची. आणि ह्या वर्षी आम्ही खूप मजा केली आहे. इथे नेटवर्क नसल्यामुळे व्लॉग टायमावर येत नाही आहेत, पण आता थोडं नेटवर्कमध्ये आल्यावर मी सगळे व्लॉग एडिट करून तुम्हाला दाखवीन. तर तुम्हाला कसे वाटले माझे व्लॉग गणपतीचे हे मला नक्की सांगा. क्या सगळ्यांनी पूजा करायची आरती करूया. आरती होणार या हे सगळं विसर्जन दोघांनी वाटी नाही फोटो हे कर ना, सरळ कर ना, भेटेल. नाही तसा उभा ठेव. आता हातात दे कोणते तरी फोटो. नाही नाही जात. अरे फोटो हातात दे. सोड आडवा करणं तसा मला पण करायचं ना आरती पकडा. तू चालली हे काढते पायपट आजो 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 पिशवी घे ना. बाहेर ठेवलीच नाही आजी घे पुढे थोडी तू करायची ना. बॅग उघडली झोप आली त्याला घरात झोपू आले. झोप आली तो चालणार नाही. आम्ही जाऊन येतो. तू तुझा विवेक बाबा विकी बाबा इथे बसून चालायला लागणार. तू चालत येणार.
यावर्षी लेट झालं 4 वाजता निघतो आपण. गणपती बाप्पा मोरया. ले गावाला चैन पडेना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंच उंच आकाशी चंद्र दिसे, चंद्र दिसे, चंद्राच्या तारेवर बाप्पा नाचे, बाप्पा नाचे, आमचा मोरया नाचे, मोरया नाचे, आमचा बाप्पा नाचे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंगल मूर्ती वरती मंगल मूर्ती. मध्ये काढवाय तेच केलं. दखंडी लागायची. धीरज गेला पुढे, धीरज गेला का त्याला बोल जवळ राहायला, कारण का आपले गणपती विसर्जन गेल्यानंतर बाकी तुमचे घ्यायला पण यायचं. मागे वा, मागे वा, लांब उभे राहा, लांब उभे राहा. सावकाश लागेल. एक मिनिट, एक मिनिट. बबलू पाठ खडे घे. चल मंदार. बबलू खडे मंदार. उमेश दामलाय, दामलाय. पुढे या, गणपती घ्यायला पुढे या ना. अहो काय तू थांबलाय? ए आऊ तू जात नाही.
आम्ही आता मुंबईला निघालो आहे आणि जाता जाता खेडला आम्ही जेव्हा उतरतो तेव्हा आमच्या देवीचं मंदिर आहे, तिकडे आम्ही दर्शन घेऊन मग आता मुंबई स्वारी गाठतो आहे. मला शिकायची, मी शिकणारच आहे. शिकवेन ना तुला मी. बुक्कट बघा खातोय कसा. खा का, खा ना. तू मगाशी खात होता तसंच खायचं, असं नव्हतं खात तू. जाऊ दे, बिचारा दमलाय गाडी चालवून चालून. चल. तर आता मी पोचले कांजूरला येऊन. तर हा व्लॉग मी इथेच एंड करत आहे. बाय, गुड नाईट.